आजच्या या धोंडराई गावातील जाहीर सभेच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे आमचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाड्याचे अध्यक्ष आदरणीय गजानन बंगाळे पाटील, माझे अतिशय विश्वासू सहकारी असणारे बोरी पिंपळगावचे आमचे अनिल मगर, त्याचबरोबर अंजीर पवार, या गावामधला एक तरुण जो मागच्या 7-8 वर्षापासून अगदी भावासारखा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो असा आमचा अनिल भैया मगर, आमच्या मंचावर उपस्थित असणाऱ्या माता मावल्या आणि दिवसभर काबाड कष्ट करून संध्याकाळच्या या सभेमध्ये उपस्थित असणारा आमचा शेतकरी बांधव आणि शेणामुतामध्ये हात घालणाऱ्या आमच्या घराघरातून ऐकणाऱ्या माय मावल्यांनो, खरं तर ही धोंडराई मधली आपण पहिली सभा ही जाहीर सभा घेतोय आणि विशेष म्हणजे ही सभा म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीची सभा आहे। मी सध्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून या निवडणुकीची उमेदवारी घेतलेली आहे आणि आपला विधानसभेचा प्रचार हा आता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे। या 15 दिवसाच्या काळामध्ये या गेवराई विधानसभा मतदारसंघातल्या गावातला गाव मी पिंजून काढला, प्रत्येक मतदाराला भेटले, सामान्य नागरिकाला भेटले, महिलांना भेटले, युवकांना भेटले, विद्यार्थ्यांना भेटले, इथले प्रश्न समजून घेतले आणि हा तालुका मला अतिशय जवळून पाहता आला। मागचे 7-8 वर्ष मी शेतकरी चळवळीच्या माध्यमातून काम करत होते, परंतु शेतकरी चळवळ आणि राजकारण आणि निवडणुका हा अतिशय वेगवेगळ्या असतात। जी लोक शेतकरी चळवळीच्या माध्यमातून स्वतःला साथ देत होती, जी लोक पाठीशी उभा राहत होती, या निवडणुकीच्या निमित्तानं या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या दहशतीपायी ती लोक माझ्यापासून लांब पळताना मी पाहिली आणि मला या तालुक्याची नस कळाली की इथलचा मतदार उघडपणे बोलत नाही, इथलचा मतदार उघडपणे वावरत नाही, इथलच्या मतदाराचा श्वास अजूनही मोकळा झालेला नाही। भारत स्वतंत्र होऊन 60-70 वर्ष झाले, परंतु गेवराई तालुका अजून स्वतंत्र झालेला आहे की नाही हा प्रश्न माझा या निमित्तानं निर्माण झालेला आहे। दुपारच्या वेळेमध्ये मी ज्यावेळेस गावामध्ये जायचे त्यावेळेस अक्षरशः गावात घराघराला कुलपा असायचे। आज शेतकरी कशामध्ये व्यस्त आहे तर आज आमच्या माता मावल्या कापूस वेचण्यामध्ये व्यस्त आहे आणि आमचा शेतकरी बांधव आज परेशान आहे, कारण की आज त्याच वेचून आणलेल्या कापसाला भाव नाही। कापसाने आज घराच्या घर भरलेली आहे, पण हाच कापूस जेव्हा लेकी बाळीची झाडी जोडी करण्यासाठी जेव्हा शेतकरी गेवराईच्या बाजारामध्ये घेऊन जातो त्यावेळेस त्या शेतकऱ्याचा खिसा मात्र भरत नाही। अशा परिस्थितीमध्ये या विधानसभेच्या निवडणुका चाललेल्या आहेत। मी शिरसदेवी गावामध्ये गेलेले होते आणि शिरसदेवीमध्ये मी व्यापाऱ्यांच्या भेटी घेत होते आणि मी भेटी घेत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, अहो या तालुक्यातला मतदार या प्रस्थापित पुढाऱ्यांना एवढा घाबरतोय, एवढा भीतोय, एवढी दहशत आणि दादागिरी यांनी लावलेली आहे की मी ज्यावेळेस एका दुकानातून दुसऱ्या दुकानामध्ये जात होते तर त्यावेळेस एखादा चोर आला की काय असं समजून त्या दुकानदार मालक चोर आल्यासारखा गल्ला मोकळा सोडून आणि दुकानातला माल मोकळा सोडून दडत होता। मला प्रश्न पडला की अरे व्यापारी असे काय वागतायत, 3ऱ्या दुकानात गेले मालक नाही, 4थ्या दुकानात गेले मालक नाही, 5व्या दुकानामध्ये गेले मालक नाही। त्यावेळेस मला लक्षात आलं की इथलची लोक एका सामान्य शेतकऱ्याच्या पोरीचं पॉम्पलेट हातात घ्यायला आणि पुस्तक हातात घ्यायला सुद्धा घाबरत होते। आणि मग मला प्रश्न पडला की 60-70 वर्षापासून तेच घराणे राज्य करतात, या राज्यकर्त्यांनी कधी तुमच्या सोयाबीनचा प्रश्न मांडला नाही, या राज्यकर्त्यांनी तुमच्या कधी कापसाचा प्रश्न मांडला नाही आणि तरी सुद्धा तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी या प्रस्थापित पुढाऱ्यांना एवढं भीतात का? एवढी दादागिरी यांची काय? 60-70 वर्षापासून आमचा बाप तुमच्या सतरंजा उचलत आला, 60-70 वर्षापासून आमचा बाप तुमच्या चपला पुसत आला, पण आज जेव्हा शेतकऱ्याची पोरं सभागृहामध्ये जाण्यासाठी आणि आपल्या बापाचा बुलंद आवाज करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुका लढतात आणि अशा जाहीर सभा घेतात, त्यांच्या भोंग्याच्या गाड्या गावामध्ये येतात, हे प्रस्थापित पुढाऱ्यांना सहन होत नाही। त्यांना अजूनही वाटतं की आम्ही चांगली भाषणं करतो ना, तर मग आम्ही भाषणं फक्त त्यांच्यासाठी गुणगान गाण्यासाठीच वापरली पाहिजेत, आमच्या भाषणाचा वापर त्यांना मतदान मिळण्यासाठी केला पाहिजे। प्रचंड त्रास देतात हे लोक। आज मी परवानगी काढायची म्हणलं ते एका सभेच्या परवानगीला एका भोंग्याच्या
म्हणजे यांना अजूनही वाटतं की आमदाराची पोरं ही आमदार झाली पाहिजेत, खासदाराची पोरं ही खासदार झाली पाहिजे। आपल्या तालुक्यामध्ये एखाद्या प्रस्थापित नेत्याच्या घरात एखादं बाळ जन्मलं तर अख्खा तालुका म्हणतो की तालुक्यामध्ये भावी आमदार जन्माला आला, भावी आमदार जन्माला आला। मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की 60-70 वर्षापासून फक्त 1 आणि 2 घराण्यातलेच तुम्ही आमदार आणि खासदार केले, पण खऱ्या अर्थानं त्यांचे आपले गावगाड्यातले प्रश्न आज ते मिटवू शकले नाहीत। पण तरी सुद्धा आज हे गावात वाजत गाजत येत आहेत आणि तुम्हाला म्हणतात की हा गेवराई तालुका मला पाणीदार करायचा आहे, मला पाणीदार करायचा आहे। तालुक्यातला एक उमेदवार समोरचा म्हणतो की मला आमदार होण्याची हौस नाही हो, त्याच्या वाचून माझं काही अडलं नाही, पण माझ्या वडिलांचं स्वप्न आहे की मी आमदार झालो पाहिजे। मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपण काबड कष्ट करतो, शेणामुतामध्ये हात घालतो आणि यांच्या वडिलांचं जर स्वप्न असेल यांनी आमदार व्हावं तर आपण त्यांच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मतदान का करावं? आपल्या बापाचं स्वप्न होतं की पोरगं नोकरीला लागलं पाहिजे, सोयाबीनला 8,000 रुपयाचा आणि कापसाला 10,000 रुपयाचा भाव भेटला पाहिजे, हे स्वप्न त्यांनी कधीही पूर्ण केलं नाही। मग त्यांच्या स्वप्नासाठी आपण मतदान का करायचं? दुसरा एक उमेदवार आहे, त्यांना अजूनही वाटतं तालुक्याने 15 वर्ष आमदार केले, परंतु तरी पण या वयात त्यांना वाटतं की पुन्हा आपण आमदार झालो पाहिजे। अरे किती दिवस आमदार करायचं तुम्हाला? ते गाव येतात आणि सांगतात तुम्हाला की नमस्कार, माझी शेवटची निवडणूक आहे, एवढ्या निवडणुकीमध्ये मला मतदान करा, मी पुढच्या वेळेस निवडणुकीला उभा राहणार नाही। मला त्या नेत्याला निक्षून सांगायचंय की या तालुक्याने तुम्हाला 15 वर्ष आमदार केलं, सभागृहामध्ये एखादा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी 15 वर्षामध्ये मांडता आला नाही, पण पाठीवर दिलेली थाप या वर्षावर 15 वर्ष हा तालुका तुमच्या गोड बोलण्याला भुलून तुम्हाला आमदार करत राहिला। परंतु आज तुम्ही म्हणतात की ही माझी शेवटची निवडणूक आहे, मला मतदान करा। पुढच्या पंचवार्षिकला तुमचा पोरगा आमदारकीच्या निवडणुकीला उभा राहील आणि त्यावेळेस तुम्ही म्हणाल की माझ्या पोराची ही पहिली निवडणूक आहे, माझ्या पोराची ही पहिली निवडणूक आहे, आता मला मतदान करा। मला सांगा किती वर्ष तुम्हालाच निवडून द्यायचं? अहो आम्ही गरीब घरामध्ये जन्मलो म्हणून आमचे हे हाल येतात, परंतु आमचा जन्म हा मोठ्या घराण्यामध्ये झाला नाही। त्यांच्या पोरांना पूजा मोरे बोलते, पूजा मोरे विधानसभेमध्ये प्रश्न मांडू शकते, एवढं सुद्धा भाषण येत नाही। पण आमचं दुर्दैव आहे की आमचा जन्म हा गरीब घराण्यामध्ये झाला आणि त्यांचा जन्म हा मोठ्या घराण्यामध्ये झाला, श्रीमंत घरामध्ये झाला, आणि म्हणून तुम्ही त्यांना आजपर्यंत वाजत गाजत गावामध्ये आणलं, त्यांच्या चपला पुसल्या, त्यांच्या पायासमोर लोटांगण घातलं। ही परिस्थिती खऱ्या अर्थानं बदलण्याची आज गरज आहे। आपले प्रश्न जो मांडेल त्याला सभागृहामध्ये पाठवण्याची आज गरज आहे। मी तालखेडला छत्रपती संभाजीराजांची एक सभा घेतली आणि त्यानंतर त्यांनी सुरू केलं की पूजा मोरे काय मतदान घेणार नाही, तिला मतदान दिलं म्हणजे वाया जाणार आहे, तिची काही हवा नाही। सभा झाल्याच्या नंतर त्यांच्या पोराला 2 दिवस तालखेड आणि टाकरबंद सर्कल मध्ये मुक्काम करावा लागला आणि त्यांनी सांगितलं की पूजा मोरेने याच्याकडून पैसे घेतले, त्याच्याकडून पैसे घेतले आणि तो मॅनेज उमेदवार आहे, कुणाच तरी मत खाण्यासाठी त्यांना उभा केलेले। त्या प्रस्थापित पुढाऱ्यांना ठणकावून सांगते की पूजा मोरेने ठरवलेलं आहे की 100 दिवस पंडित पवारांची लाचारी करण्यापेक्षा 10 दिवस पूजा मोरे जगन, पण वाघिणी सारखं जगन, कुणाच्या पैशाला सुद्धा हात लावणार। अरे पैसे काय सांगतात? मी अक्षरशः 2 व्हीलरवर सभा घेऊन संघटना करून संघर्ष केलेली पोरगी आहे आणि पूजा मोरेला विकत घेणारा मायचा लाल अजून गेवराई तालुक्यामध्ये जन्माला आलेला नाही आणि तो येऊन सुद्धा देणार नाही। ज्यावेळेस मला पैशाची कमतरता भाटेल त्यावेळेस शेतकरी चळवळीमध्ये काम करत असताना ह्या माय बाप शेतकऱ्यांसमोर मी झोळी करेल आणि त्या झोळीमध्ये जो रुपया यांच्या घामाचा पडेल त्याच्यामधून मी शेतकरी संघटना करेल, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम करेल। पण तुमची पायाखालची वाळू आज सरकलेली आहे। तुम्ही सांगतात की मत वाया जाऊन देऊ नका, मत वायाला जाऊ देऊ नका। आता शेवटच्या 2 दिवसामध्ये हाच ते प्रचार करणार आहेत की मत वाया जाऊन देऊ नका। मला तुम्हाला त्या निमित्तानं प्रश्न करायचा आहे की 60-70 वर्षापासून आपण यांच्या पोरांना आमदार खासदार करत आलो, यांनाच मत देत आलो, आपण दिलेल्या मताचं काही सोनं झालं का? सोनं झालं का आपल्या मताचं? तुम्ही बोलणार नाहीत, मला माहितीये। मी जे तुम्ही आज जे मोकळं बोलू शकत नाही ना त्याच्या विरोधातच संघर्ष करतेय। तुम्ही आज इथं चटईवर येऊन बसू शकत नाही याची मला जाणीव आहे आणि माझी ती इच्छा पण नाहीये। तुम्ही माझ्या गाडीमध्ये फिरलं पाहिजे, माझ्या रॅलीला आलं पाहिजे, माझी इच्छाच नाहीये। कारण की समजा ते आम्ही ताटात घासात घास खात होतो, त्या पावळ्या नावांना मी निवडणुकीमध्ये विचारलं की तुमच्या घरावर माझं एक पॅनर लावता का?
तर ते पाहुणेरावळे जे आपल्या ताटात जेवतात रोज 5 वर्ष, ते पाहुणेरावळे सुद्धा म्हणले की पूजाताई मतदान करतो पण बॅनर लावू शकत नाही. मौक्याच्या जागा बघितल्या ना, त्या सगळ्या प्रस्ताव सुद्धा तो शेतकरी म्हणू शकत नाही इथं बॅनर लावू नका. प्रचंड दहशतीमध्ये आहात तुम्ही, तालुक्यातले लोक आहेत, आणि त्या विरोधात माझा संघर्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये एक शेतकऱ्याची मुलगी लढतीये, ह्यांना तळ हातावर घेऊन लढतीये, आपला जीव तळ, आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे तर ती पुन्हा पुढच्या पंचवार्षिकला उभा राहतील निवडणुकीला. कारण की हा त्यांचा खानदानी धंदा आहे. 60-70 वर्षापासून गावामध्ये वाजत गाजत यायचं, चटईवर बसायचं, लोकांना रामराम गायचा आणि मतं घेऊन वापस जायचं आणि पुन्हा त्यांच्याकडे डुंकून सुद्धा पाहायचं नाही. हा त्यांचा धंदा राहिलेला आहे. परंतु एकदा जर सामान्य घरची मुलगा जी प्रस्थापितांविरोधात संघर्ष करतायत, तिनं नाउमेद झाली आणि ती जर हिंमत हारली ना, तर ही मुलं पुन्हा निर्माण होणार नाही. कारण की चळवळीतला एक कार्यकर्ता घडायला त्याला वयाची 10 ते 15 वर्ष आयुष्य घालावं लागतं, तेव्हा एक लढणारा कार्यकर्ता उभा राहतो. आणि म्हणून तुम्हाला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना हिंमत देणं गरजेचं आहे. मी जास्त काय बोलणार नाही, मला उमापूरला सुद्धा सभेला जायचंय. परंतु तुमच्या तालुक्याची एक लेखबाळ म्हणून, तुमची बहीण म्हणून, तुमची ताई म्हणून मला तुमच्या प्रत्येकामध्ये कुणामध्ये बाप दिसतो, कुणामध्ये मामा दिसतो, कुणामध्ये काका दिसतो. आणि तुम्हाला सगळ्यांना या दहशतीच्या बाहेर काढण्यासाठी मी लढाई पोरगी असताना लढतीये. तुमच्या घरी सुद्धा लेकी बाळी असतील. अहो, तुमची लेकरं जर आज शेजारच्या घरी गेली आणि त्या पोरीला जर 10 मिनिटं उशीर झाला, बापाचं मायचं काही धडधड उडायला लागतं की पोरीला उशीर कसा झाला. आणि त्या वयामध्ये आम्ही या शेतकऱ्यांसाठी संघर्ष करतोय, या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये संघर्ष करतोय, याची जाणीव खऱ्या अर्थानं तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. माझं वय वर्ष आज 28 आहे. 28व्या वर्षी तुमच्या लेकीबाळी काय करतात? त्या सुखी संसाराचं स्वप्न पाहतात, आपल्या लेकरा बाळांचं स्वप्न पाहतात. ज्या वयामध्ये माझ्या अंगाला हळद लागायला पाहिजे होती, ज्या वयामध्ये आमच्या अंगाला हळद लागायला पाहिजे होती, त्या वयामध्ये या अंगावर पूजा मोडीने लाट्या काट्या झेललेल्या आहेत, अंगावर केसेस घेतलेले आहे. शेतकऱ्यासाठी आणि बैलासाठी न्यायाची लढाई मी लढलेली आहे. ही जाणीव सुद्धा तुम्हाला लेखबाळ म्हणून खऱ्या अर्थानं ठेवावं लागणार आहे. 2 दिवस आहेत, दारू मटण गावामध्ये येणार आहे. दारू मटण हे आयुष्याला पुरणार नाही, पण गावगाड्यातला शेतकरी आज आत्महत्या करतोय. आमच्या माय माऊल्याचं कुंकू आज मिटायला लागलेलं आहे. आमच्या पोराला आज कुणी पोरगी सुद्धा द्यायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये त्या हुंडासाई आत्महत्या करणाऱ्या मोहिनी भिसेसाठी मी लढतीये, त्या शेतकऱ्या बापासाठी लढतीये, ज्या पोरांचे लग्न होत नाही, ज्यांना नोकऱ्या लागत नाही, त्या पोरांसाठी मी लढतीये. आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या समोर नतमस्तक होऊन, तुमच्या सगळ्यांच्या समोर भाऊबीजेच्या निमित्तानं मी त्या ठिकाणी झोळी पसरते. आणि 70-80 वर्ष तुम्ही यांना मतदान केलं, एकदा आपल्या शेतकऱ्याची पोरगी लढतीये म्हणून तिला वाया गेला असं समजून मतदान द्या. आणि 20 तारखेला 6 नंबरचं सप्तकिरणांसह पेनाची निभ हे माझं जे चिन्ह आहे, त्या चिन्हावर मतदान करा आणि या लेकी बाईला विधानसभेच्या सभागृहामध्ये पाठवा. एवढाच आशावाद या ठिकाणी व्यक्त करते आणि थांबते. जय जवान, जय किसान.